student. Now today's we are going to start the preparation of phenol. Now student, we have already studied the preparation of phenol from chlorobenzene and from cumene in previous lecture. Now today's we have to start the preparation of phenol from third one, benzene sulfuric acid. Now it is third reaction in which you have to prepare phenol from benzene sulfonic acid. Now student, we have to first of all studied how to prepare benzene sulfonic acid from benzene. आपण पहिले काय करू, जरी आपल्याला इथं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून फिनॉल तयार करायचा आहे तरी याच्या अगोदर आपण काय पाहू की बा बेन्झीन सल्फोनिक ऍसिड हा कसा बेन्झीन पासून कसा तयार होते हे आपण पहिले बघू. पहा, ऍक्च्युअली ही रिएक्शन इथूनच आहे, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, पण पहिले आपण हा तयार करू. होऊ शकते एखाद्या वेळेस तुम्हाला विचारला जाऊ शकते. सो वी हॅव टू टेक इन बेन्झीन, यू नो दैट now it is benzene. Now it reacts with HO, we know that is, पहा लक्ष द्या, हे कोणती रिएक्शन आहे? सल्फोनेशन रिएक्शन आहे, जे आपल्याला माहिती आहे. काय हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय सल्फोनिक ग्रुप. सो सल्फोनेशन काय होईल बघा बरं, काय निघून जातो? सिंपल आहे, हा H आणि हा OH. ऍक्च्युली आपल्याला याचं मेकॅनिझम वगैरे माहितीच असते काय आहे, ठीक आहे. या SO3 वर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. या बेन्झीन वर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. याचा निगेटिव्ह चार्ज याच्यावर अटॅक करतो, ओके. आणि हे मेकॅनिझम होते, पण आपल्याला मेकॅनिझम नाही पाहायचं, सिम्पली फक्त काय करायचं किंवा बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड तयार कसा होते. सो यू हॅव टू टेकिंग बेन्झीन. हा कोण आहे? सल्फ्युरिक ऍसिड. चला, काय निघून गेला? वॉटर मायनस H2O. काय मिळेल बघा आपल्याला? आपल्याला मिळेल हा ऍज इट इज. हा निघून गेला. इथं कोणाला? SO3H. हा आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, ओके. आपला हा, याच्यापासून आपल्याला कोण मिळवायचं? फिनॉल. पण आपण ऍक्च्युअली हा तयार केला कोणापासून? बेन्झीन पासून. काय केलं? सल्फोनेशन. सो यू आर टू गेटिंग बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ऍक्च्युअली रिएक्शन आपली याच्या पुढे आहे. तर आता काय होते बघा, नाउ यू आर टू टेकिंग बेन्झीन सल्फोनिक ऍसिड रिएक्ट्स विथ NaOH. कोणासोबत रिएक्ट करायचं आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. लक्ष द्या, हा कोण आहे? हा सोडियम हायड्रॉक्साईड बेस आहे. हा कोण आहे? हा ऍसिड आहे. मग ऍसिड रिएक्ट्स विथ बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे ही रिएक्शन कोणती आहे? तर ही रिएक्शन होणार आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन, ओके. काय होईल बघा बरं, आता न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हटलं तर काय निघून जाईल? हा ऍसिड आहे, आपण हा NaOH घेतला, हा कोण आहे? बेस. तर काय होईल? ऍसिड रिएक्ट विथ बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. तर काय निघून जाईल? वॉटर, OH अँड H, म्हणजेच काय? मायनस H2O निघून गेला. आपल्याला काय मिळेल बघा? हा कोण आहे? हा बेन्झीन. इथं कोण आहे? SO3. हा ऍज इट इज. आणि इथं कोण आला? N. मायनस कोण निघून गेलेला? H2O. हा कोण आहे? हा आहे सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सिंपल. तुम्ही याला काय म्हणता? नाहीच लक्ष झालं तर सिंपली याला काय म्हणू शकता? सॉल्ट. कारण माहिती ना आपल्याला ऍसिड रिएक्ट्स विथ बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. तर हा सॉल्ट आहे, सॉल्टचं नाव आहे सोडियम बेन्झीन सल्फोनेट. आता आपल्याला जो सोडियम बेन्झीन सल्फोनेट आपल्याला मिळालेला सॉल्ट, नाउ इट फर्दर रिएक्ट्स विथ NaOH. तुम्हाला काय करावं लागते? याला NaOH सोबत रिएक्ट करावं लागते. आणि NaOH चे किती मोल? याचे आपल्याला 2. ऍक्च्युअल मध्ये काय होते, याला तुम्हाला टेम्परेचर द्यावं लागते, कारण ही रिएक्शन होत असताना ऑर्डिनरी कंडिशनला होत नाही. यू हॅव टू तुम्हाला काय द्यावं लागेल? त्याला टेम्परेचर द्यावं लागेल. नियर अबाउट किती? 573 केल्विन टेम्परेचर, ओके. किंवा इथं जर समजा तुमच्या नाही लक्षात आलं, तुम्ही याला हिटिंगचं साइन दिलं तरी चालते. सो 573 केल्विन टेम्परेचर. आता काय होईल बघा, NaOH आणि हा SO3N यांची रिएक्शन होते. सर्वात पहिले तर काय होते, याच्यातून हा निघून जातो. बघा काय निघाला? H2O. आणि आता काय होते पहा, लक्ष द्या, काय निघून गेला? HO. H2O निघून गेलेला आहे. आणि पहा, हा Na आणि हा SO3Na. म्हणजेच काय निघाला बघा? Na2 SO3 आणि कोण निघून गेला? H2O. काय राहिलेला आहे? ONA. हा या रिंगला अटॅच होते. म्हणजे आपल्याला काय मिळते बघा, हा ही आहे बेन्झीन रिंग. इथं कोण राहिला बघा? ON. आपल्याला माहिती हा कोण आहे? हा आहे सोडियम
फिनॉक्साइड. नाव निघून काय गेला बघा बरं, काय काय निघून गेलेलं आहे पहा. आपण म्हटलं हा हा NaSO3 म्हणजे Na आणि Na2 आणि SO3 Na2SO3 प्लस हा इथून काय निघाला H2 हा निघून गेला. आपल्याला कोण मिळाला सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड वर तुमच्याकडे पर्याय आहे, तुम्ही डायल्यूट एस्टर सुपरची रिएक्शन्स करा किंवा डायल्यूट HCl ची रिएक्शन्स करा. डायल्यूट एस्टर सुपर पण यूज करू शकता. जनरली डायल्यूट एस्टर सुपर वापरतात, इथे एस्टर सुपर तर इथे एस्टर सुपर घेतात. आपण डायल्यूट HCl घेतला, काही डिफिकल्टी नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे ना सोडियम फिनॉक्साइड वर डायल्यूट HCl आपण डॉस प्रोसेस मध्ये पाहिलं होतं, तसे तुम्ही डायल्यूट HCl वापरू शकता. काय निघून गेला सांगा NaCl आणि आपल्याला काय मिळेल म्हणजे NaCl निघून गेलेला आहे -NaCl. आपल्याला काय मिळाला डिझायरेबल प्रोडक्ट. खूप बघा हा निघून गेला NaCl, इथं कोण राहिला HO, दॅट इज OH. हा कोण आहे फिनॉल. ही अशी सिंपल रिएक्शन आहे. बघा काय झालं रिएक्शन मध्ये, फ्रॉम बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड पासून फिनॉल कसा तयार केला. व्हॉट्स हॅपन नाउ यू हॅव टू फर्स्टली प्रिपेअर बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड फ्रॉम बेन्झीन. नाउ हियर यू नो दॅट आपल्याला फिनॉल पासून फिनॉल तयार करायचंय. कोणापासून बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड पासून. पहिले आपण हाच तयार केला, कोणापासून बेन्झीन पासून. हाऊ इट इज, सो बेन्झीन रिएक्ट्स विथ सल्फ्युरिक ऍसिड टू गिव्स बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके, हा मिळालेला आहे तुम्हाला बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. नाउ बेन्झीन सल्फोनिक ऍसिड अंडरगोज न्यूट्रलायझेशन रिएक्शन विथ द हेल्प ऑफ NaOH टू गिव्स सॉल्ट अँड वॉटर. हा मिळाला सॉल्ट, दॅट इज सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सोडियम बेन्झीन सल्फोनेट फर्दर रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड at about 573 Kelvin temperature to give sodium phenoxide, and sodium phenoxide under sodium phenoxide reacts with dilute HCl or H2SO4 to gives what phenol. डिझायरेबल आपल्याला प्रोडक्ट मिळतो. सो हे व्हेरी सिंपल रिएक्शन आहे, तुम्हाला नोट डाऊन करायची आहे. प्रॉपरली नोट डाऊन करा आणि या वेळी तुम्हाला लिहायचे. इझिली समजून जाते काय निघत आहे काय जुळत आहे, म्हणजे कोणती निघून जात आहेत कंपाऊंड्स आणि काय मिळत आहे हे डिझायरेबली आपल्याला सर्व व्यवस्थित समजून जाते. ओके, नोट डाऊन करा रिएक्शन्स. या रिएक्शनचं मेकॅनिझम एवढं इम्पॉर्टंट नाही म्हणून आपण मेकॅनिझम बघणार नाहीये. फक्त सिंपल रिएक्शन लक्षात ठेवा, हाऊ टू कन्वर्ट बेन्झीन सल्फोनिक ऍसिड इनटू फिनॉल किंवा बेन्झीन टू फिनॉल. ओके, ही एक रिएक्शन आहे. नेक्स्ट रिएक्शन बघू आपण. नेक्स्ट रिएक्शन इंपॉर्टंट आहे, फोर्थ वन. कोणती आहे? फोर्थ आहे फ्रॉम, लक्ष द्या, फ्रॉम ऍनिलीन. आता ऍनिलीन पासून आपल्याला कोण तयार करायचंय फिनॉल. जनरली लक्षात ठेवा, बोर्ड असेल, बोर्ड मध्ये मॅक्झिमम वेळेस हा क्वेश्चन विचारला जातो. तसं तर नीट आणि जेई साठी याचं मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे. पण बोर्ड साठी काय म्हटलं जातं की बोर्ड साठी ऍक्च्युअली इथं क्वेश्चन असा येतो, हाऊ विल यू प्रिपेअर कार्बोलिक ऍसिड फ्रॉम ऍनिलीन. लक्षात ठेवा मी शब्द काय वापरला, कार्बोलिक ऍसिड. आपल्याला माहिती आहे फिनॉल इज ऑल्सो कॉल्ड कार्बोलिक ऍसिड आणि विद्यार्थी कन्फ्युज होतात. मग कार्बोलिक ऍसिड म्हणजे काय तर लक्षात ठेवा फिनॉल. सो इथं क्वेश्चन येतो, बोर्ड मध्ये जनरली क्वेश्चन येतात, हाऊ टू किंवा असं येते, हाऊ विल यू प्रिपेअर कार्बोलिक ऍसिड म्हणजेच फिनॉल फ्रॉम ऍनिलीन. ऍनिलीन पासून तुम्हाला तो तयार करायचा आहे. चला मग बघू आपण आता ऍनिलीन पासून कसा तयार केला जातो. सिंपल रिएक्शन आहे, लक्ष द्या. काय केलं जाते, पहिले घेऊ आपण ऍनिलीन. हा इट इज ऍनिलीन. ऍक्च्युअली हा कोण आहे, हा एरोमॅटिक, आपल्याला माहित आहे कोण आहे, प्रायमरी अमाइन. ओके, कारण NH2 आहे आणि ज्याच्यामध्ये NH2 असतो तो प्रायमरी अमाइन असतो. तर हा कोण आहे, एरोमॅटिक प्रायमरी अमाइन कॉल्ड एज ऍनिलीन. हा कोणासोबत रिएक्ट्स होते, नाउ इट रिएक्ट्स विथ HNO2. HNO2 म्हणजे कोण आहे, हा आहे नायट्रस ऍसिड. ओके, अँड HCl. लक्ष द्या, नायट्रस ऍसिड अँड HCl. आपल्याला HCl तर माहितीच आहे कोण आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हा आहे नायट्रस ऍसिड. ऍक्च्युअली हे लक्षात ठेवा, हा जो नायट्रस ऍसिड आहे हा सॉरी थोडासा एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. लक्ष द्या, हा जो इथं नायट्रस ऍसिड तुम्हाला दिसत आहे ऍक्च्युअली हा अनस्टेबल असतो आणि हा तुम्हाला रिएक्शनच्या वेळेस प्रिपेअर करायचा असतो. हा तुम्ही डायरेक्ट असा कोणा बॉटल मध्ये वगैरे हा मिळत नाही तुम्हाला. हा अनस्टेबल असतो ऍट रूम टेम्परेचर आणि हा लगेच रिएक्शनला घेण्याच्या वेळेस, समजा आपल्याला इथे जर हा घ्यायचा आहे तर आपल्याला हा तयार करावा लागतो पहिले वेगळ्या प्रोसेसने. तर हा ऍक्च्युअली तयार कसा होतो, तर हा तयार होतो फ्रॉम NaNO2 and HCl, that is sodium iodide and HCl at about it require very less temperature किंवा हा लो टेम्परेचर वर होतो आणि ते आहे 273 to 278 केल्विन टेम्परेचर. म्हणजे 273 ते 278 केल्विन वर तुम्हाला काय करावं लागतं, NaNO2 आणि HCl चं मिक्सिंग करावं लागतं. आणि NaNO2 आणि HCl जर तुम्ही मिक्स केला तर तुम्हाला या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून आणि या टेम्परेचरवर कोण मिळते, नायट्रस ऍसिड.
ऍक्च्युली इथं मी जो नायट्रस ऍसिड घेतलाय हा कोणापासून मिळालाय NaNO2 and HCl. ऍक्च्युली कसा मिळालेला आहे तुम्ही मेकॅनिझम मध्ये तुम्हाला सांगेलच, पण लक्षात ठेवा की नायट्रस ऍसिड हा लेस स्टेबल असतो ॲट रूम टेम्परेचरवर, म्हणून आपण काय केलं रूम टेम्परेचरच्या पेक्षा कमी टेम्परेचर घेतलं लाईक दॅट ऑफ 273 278 केल्विन. आणि हा कोणापासून मिळतो तर हा नायट्रस ऍसिड कोणापासून मिळतो NaNO2 and HCl. म्हणून हे ॲरोवर लिहिले की ऍक्च्युली या कॉम्बिनेशन पासून कोण मिळाला नायट्रस ऍसिड हा लेस स्टेबल असतो ॲट रूम टेम्परेचर. इट इज लाईक दॅट आईस्क्रीम सारखं आहे. आईस्क्रीम मध्ये आपल्याला काय असतं लेस टेम्प, आता रूम टेम्परेचरवर आईस्क्रीम राहतच नाही. तुम्ही रूम टेम्परेचरवर आईस्क्रीम खाण्याच्या ऐवजी तुम्हाला प्यावी लागेल कारण ती वितळून जाते. लाईक दॅट ऑफ मी सांगत आहे किंवा जसं आपल्याला माहिती आहे की आईस्क्रीम ही जर रूम टेम्परेचरवर अनस्टेबल असेल तर आपण त्याला स्टेबल बनवण्यासाठी काय करतो लो टेम्परेचर प्रोव्हाइड करतो. लाईक दॅट ऑफ असं म्हणू शकता तुम्ही की नायट्रस ऍसिड हा रूम टेम्परेचरवर अनस्टेबल आहे, म्हणून आपल्याला याला कोणतं टेम्परेचर द्यावं लागते लो टेम्परेचर. पण लक्षात ठेवा नायट्रस ऍसिड कोणापासून तयार झाला NaNO2 and HCl. आता रिएक्शन काय होईल बघा, aniline reacts with nitrous acid and HCl and nitrous acid obtained from NaNO2 and HCl at about 273 to 278 Kelvin temperature. म्हणून हे ॲरोवर लिहिलं. आता काय रिएक्शन होईल, निघून जातो बघा हायड्रोजन 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 आणि कोण दोन ऑक्सिजन. रिएक्शन समजण्यासाठी सांगत आहे फक्त तुम्हाला किंवा मिळाला पाहिजे प्रोडक्ट म्हणून हे अशा पद्धतीने सांगत आहे. सो हायड्रोजन 2 तिसरा हायड्रोजन चौथा हायड्रोजन, किती हायड्रोजन निघाले बघा 2, हा 3 आणि हा 4 आणि काय 2 ऑक्सिजन म्हणजे काय निघाला टॉइस H2O. सो मायनस टॉइस H2O निघाला. राहिला काय पहा बरं आपल्याला मिळाला बघा हा बेन्झीन ॲज इट इज. इथं कोण राहिला N, हा लिहिला मी N. इथं कोण राहिला N आणि कोण Cl म्हणजे मी याला लिहू शकतो N2Cl. ओके बघा N आणि Cl हा कोण आहे बेन्झीनला N2Cl म्हणजे याला म्हणतात बेन्झीन डायझोनियम. बेन्झीन दोन नायट्रोजन असलेलं त्याला डायझो म्हणतात, अझो किंवा डायझो म्हणतात त्याला डायझो ग्रुप. सो बेन्झीन डायझोनियम आणि Cl आहे तो कोण क्लोराइड. सो इट इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. शॉर्टकट मध्ये तुम्ही याला म्हणू शकता काय BDC. सो यू आर टू गेटिंग BDC दॅट इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मिळतो म्हणून या रिएक्शनला म्हणतात diazotization reaction. Okay, so it is there is formation of benzene diazonium chloride. Very simple ना, लक्षात पुन्हा रिपीट करून कसा तयार झाला. aniline reacts with nitrous acid and HCl. आता नायट्रस ऍसिड मध्ये काय आहे पहा, नायट्रस ऍसिड आणि HCl सोबत रिएक्ट केला तर काय निघाला हायड्रोजन 2 हायड्रोजन तिसरा हायड्रोजन चौथा हायड्रोजन 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन टॉइस H2 मायनस टॉइस H2 राहिला काय N आणि Cl दॅट इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. जसं तुम्हाला बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मिळतो ना, याला तुम्ही काय करायचं आहे पहा, या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला तुम्ही व्हेरी सिंपल वन तुम्ही ऍसिड हायड्रॉलिसिस करा किंवा याच्यावर तुम्ही याला जर वारम जरी केलं ना थोडंसं हिटिंग दिलं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 असेल किंवा वॉटर सोबत याला वारम जरी केलं म्हणजे काय केलं आपण थोडंसं पाणी गरम करून याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. वॉर्म वॉटर जरी घेतलं ना तरी काय होते माहिती आहे का, याच्यातून हा N2 लगेच निघून जातो आणि काय निघते बघा H आणि Cl हे निघून जातात. आपल्याला काय प्रोडक्ट मिळतात व्हेरी सिंपल. काय निघून गेला बघा HCl आणि हा N2 लगेच निघून जातो. आपल्याला काय मिळते बघा बरं डिझायरेबल प्रोडक्ट. कोण हा ऍज इट इज. इथून N2 ही निघून गेला HCl ही निघून गेलेला आहे. आपल्याला काय मिळालं OH दॅट इज फिनॉल प्लस N2 प्लस HCl. आता या रिएक्शन मध्ये पहा व्हेरी सिंपल वन कुठं कुठं तुम्हाला इथं काय डायल्यूट H2SO4 वापरला जाते. जर तुम्ही काही बुक्स मध्ये जर रेफर केलं तिथं डायल्यूट H2SO4 यूज होते. जनरल डायल्यूट H2SO4 म्हणजे वॉटर सोबतच रिएक्शन होणार आहे. सो काय होते बघा काय झालं रिएक्शन कशी झाली स्टेटमेंट काय असेल रिएक्शनचं. व्हेन aniline reacts with nitrous acid and HCl in presence of NaNO2 HCl at about 273 to 278 Kelvin temperature or 0 degree to 5 degree म्हणू शकता तुम्ही temperature. 2 gives BDC. What is BDC? Benzene diazonium chloride. Now it reacts with वॉर्म वॉटर 2 gives फिनॉल. डिझायरेबल आपल्याला फिनॉल मिळून जातो. या रिएक्शन मध्ये लक्षात ठेवा आपण फक्त वॉर्म जरी केलं थोडंसं हिटिंग जरी केलं वॉटर हिटिंग केलं आणि ऍड जरी केला तरी आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो. का बरं, कारण बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मधून हा नायट्रोजन निघून जाण्यासाठी तयारच असतो. आणि तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे कोणता ग्रुप लवकर निघून जाण्यासाठी तयार असतो तर तो निघून गेल्यानंतर कसा असला पाहिजे मोर स्टेबल. आणि आपल्याला माहिती आहे नायट्रोजन इज मोर स्टेबल स्पेसिस कारण इट कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड आणि हे मोर स्टेबल आहे नायट्रोजन. म्हणून याला कोणी हिटिंग केलं किंवा याच्यात गरम पाणी जरी टाकलं तर हा लगेच N2 निघून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा लगेच निघून जातो. N2 जर निघून गेला तर वॉटरच्या मुळे N2 निघून गेला आणि H आणि Cl रिएक्शन्स करतात. सो काय निघून गेला N2 and HCl. यू आर टू गेटिंग फिनॉल. व्हेरी सिंपल रिएक्शन आहे. ओके
या रिएक्शनचं मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे. रिएक्शन नोट डाऊन करा, ही बोर्डसाठी आहे, पण मेकॅनिझम नीट जे आणि सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. बोर्डसाठी सिम्पल वन काय, बोर्डसाठी फक्त स्टेटमेंट लिहायचं, रिएक्शन लिहायची, इट इज इम्पॉर्टंट. पण मेकॅनिझम याचं महत्वाचं अशासाठी आहे कारण नीट आणि जे आणि सीईटी म्हणतात धिस रिएक्शन्स गोज थ्रू विच इंटरमिजिएट. आता ही रिएक्शन कोणा इंटरमिजिएट थ्रू जाणार, काय तयार होणार, तर आपल्याला हे मेकॅनिझम मध्ये माहित पडणार. ओके, धिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड डायझोडायझेशन रिएक्शन. ओके, ही रिएक्शन आहे. चला मेकॅनिझम पाहू. आता मेकॅनिझम मोठं असल्यामुळे ही रिएक्शन्स पहिले काय करू आपण. ओके, ही रिएक्शन्स नाही, इथं बोर्ड लहान असल्यामुळे रिएक्शन्स काढून टाकली. लक्ष द्या. मेकॅनिझम व्हेरी सिंपल. मेकॅनिझम काय असतं मेकॅनिझम, यू नो दॅट मेकॅनिझम मीन्स पाथ ऑफ रिएक्शन. ऍक्च्युअल मध्ये रिएक्शनचा पाथ काय असते हे समजण्यासाठी तुम्हाला काय फॉर्म करायचं असते किंवा काय सांगायचं असते मेकॅनिझम. ऍक्च्युअली मेकॅनिझमचा फंडा काय माहिती आहे का की रिएक्शनचं मेकॅनिझम तयार कसं होते. बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो, कधी हायड्रोजन निघतो, कधी इलेक्ट्रॉन्स निघतो. हे ऍक्च्युअली असते कसं, तर काय असते माहिती आहे का, पहिले सायंटिस्ट काय करतात किंवा कोणीही समजा आपणही लॅबोरेटरीमध्ये जाऊन एखादी रिएक्शन परफॉर्म करतो. ती रिएक्शन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला कोण माहिती असते, डिझायरेबल प्रोडक्ट माहिती असतो आणि रिएक्टंट. ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती असतात, रिएक्टंट अँड प्रोडक्ट. जर ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याच्या मधामध्ये नेमकं काय होऊ शकते ही पॉसिबिलिटी सांगणे किंवा हे सांगण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच काय त्याचं मेकॅनिझम. म्हणजे पहिले काय असते रिएक्शन आणि मग काय तयार केलं जाते त्याचं मेकॅनिझम. ओके, चला मेकॅनिझम काय असते बघा इथं. तर इथं मेकॅनिझम सांगताना मी स्वतः तुम्हाला 3 स्टेप मध्ये मेकॅनिझम सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. बघा स्टेप फर्स्ट. आता स्टेप फर्स्ट मध्ये काय आहे, तर स्टेप फर्स्ट मध्ये आहे फॉर्मेशन ऑफ, आपल्याला तयार करावं लागेल ना, फॉर्मेशन ऑफ नायट्रस ऍसिड. मी सांगत आहे तुम्हाला असं असं मेकॅनिझम नाही, हे पण मी सांगत आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय फॉर्मेशन ऑफ नायट्रस ऍसिड. कारण मी रिएक्शन सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की पहिले आपल्याला नायट्रस ऍसिड जर कुठे युज करायचा असेल तर तयार करावा लागतो. म्हणजे आपण काय करणार, एक बिकर घेणार सिम्पली, याच्यामध्ये आता नायट्रस ऍसिड तयार करणार. कसा तयार करणार नायट्रस ऍसिड, तर बघा आपण घ्यायचा NaNO2 सोडियम नायट्रेट रिॲक्ट्स विथ HCl. सोडियम नायट्रेटला तुम्हाला HCl सोबत रिॲक्ट करायचं आहे ऍट अबाउट. आता तुम्हाला माहिती आहे हा जो नायट्रस ऍसिड आहे हा लो टेम्परेचरवर स्टेबल आहे. सो यू हॅव टू रिक्वायर लो टेम्परेचर 273 टू 278 केल्विन टेम्परेचर. म्हणजे या बिकर मध्ये काय काय घ्यावं लागेल तुम्हाला बघा बरं. इथं आपण काय काय घेतलं NaNO2 आणि काय यूज केला HCl. याच्यामध्ये NaNO2 आणि HCl टाकला. याला किती टेम्परेचर प्रोव्हाइड केलं असेल 273 टू 278 केल्विन टेम्परेचर. काय निघून गेला पहा, निघून काय गेला Na आणि Cl, दॅट इज NaCl निघून गेलेला आहे. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. राहिला काय HNO2. HNO2 हा कोण आहे आपला डिझायरेबल कंपाऊंड, दॅट इज नायट्रस ऍसिड. मिळाला बघा. या बिकर मध्ये काय मिळालं असेल, या बिकरला तुम्ही लो टेम्परेचर दिलं आणि NaNO2 आणि HCl ची जर याच्यामध्ये रिएक्शन झाली ऍट लो टेम्परेचर तर तुम्हाला काय मिळालं नायट्रस ऍसिड. म्हणजे आपल्याला बिकर मध्ये नायट्रस ऍसिड मिळाला, पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय करायचंय तुम्हाला, स्टेप 2 फॉर्मेशन ऑफ नायट्रोसोडियम आयॉन. आपल्याला नायट्रोसोडियम आयॉन तयार करायचा आहे. ऍक्च्युली नायट्रोसोडियम आयॉन काय असते किंवा कसा तयार होते मी सिम्पली सांगतो तुम्हाला बघा. तर पहिल्या स्टेप मध्ये आपण कोण तयार केलं नायट्रस ऍसिड. आता नायट्रस ऍसिड आणि तुम्हाला माहिती आहे या रिएक्शन मध्ये आपण नायट्रस ऍसिड सोबत कोण घेतला होता ऍसिड, दॅट इज HCl. तर आता सेकंड केस मध्ये काय होते, या बिकर मध्ये कोण तयार झालं नायट्रस ऍसिड. तुम्ही याच्यामध्ये काय ऍड करा HCl ऍड करा. आता याच्यामध्ये HCl ऍड केला बघा. पहिल्या केस मध्ये आता काय तयार झालं असेल बिकर मध्ये नायट्रस ऍसिड या बिकर मध्ये प्रेझेंट आहे. तुम्ही वरून काय ऍड केला HCl. रिएक्शन कशी होईल HON डबल बॉन्ड O हा आहे नायट्रस ऍसिड. ऍक्च्युली हा आहे नायट्रस ऍसिड. तुम्हाला माहिती आहे ह्या दोन पेअर असतात. ओके, हा नायट्रस ऍसिड आहे बघा HNO2. सो नायट्रस ऍसिड रिॲक्ट्स विथ, तुम्ही वरून काय ऍड केला HCl म्हणजे कोण H पॉझिटिव्ह. ओके, काय होईल बघा बरोबर. हा H पॉझिटिव्ह कोणाकडून घेतला HCl कडून. हा H पॉझिटिव्ह आहे. व्हॉट्स हॅपन हिअर. आता या हायड्रोजनवर आहे पॉझिटिव्ह, याच्यावर काय करेल या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पेअर अटॅक करू शकतात, या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पेअर अटॅक करू शकतात. कोणाची इलेक्ट्रॉन पेअर नेमकी अटॅक करतील, हा ऑक्सिजन की हा ऑक्सिजन. तर तुम्हाला समजलं पाहिजे की हा ऑक्सिजनने जर या हायड्रोजनवर अटॅक केला तर तयार होणारा प्रोडक्टचं काहीतरी एक जण निघून गेला पाहिजे किंवा त्याचं काही ना काही बरं वाईट व्हायला पाहिजे किंवा आपल्याला डिझायरेबल प्रोडक्ट भेटायला पाहिजे. पण या ऑक्सिजनने जर हायड्रोजनवर अटॅक केला तर तिथं कोणत्याही प्रकारचे डिझायरेबल आपल्याला प्रोडक्ट मिळणे नसतात. म्हणून काय होतं, हा ऑक्सिजनने जर या हायड्रोजनवर अटॅक केला तर निघून जाणारा H2O
इथं निघून जाऊ शकतो आणि आपल्याला नायट्रोसोनियम आयन भेटू शकतो. सो या ऑक्सिजनने काय केलं, हायड्रोजनवर अटॅक केला. काय मिळालं बघा बरं, HO. या O जोड एकच लोन पेअर राहिली, कारण एक तर त्यांनी कोणाला दिली, हायड्रोजनला. हे काय, हायड्रोजन अटॅक झाला. इथं कोण आहे, N, आणि इथं डबल बॉन्ड O. पण तुमच्या लक्षात आलं असेल ना, या ऑक्सिजनवर चार्ज कोणता, या ऑक्सिजनवर चार्ज कोणता आलेला आहे, कारण यांनी तर इलेक्ट्रॉन पेअर कोणाला दिली, हायड्रोजन. इट कॅरिंग विच चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. आता लगेच काय होईल, हा ऑक्सिजन ऑलरेडी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, त्याच्यावर आणखी कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह, म्हणजे आणखीनच इलेक्ट्रॉनची कमतरता आहे तिथं. लेस इलेक्ट्रॉन्स आहेत, लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. लगेच हा इलेक्ट्रॉन्स ओढायचे प्रयत्न करतो, कोणाकडून घेईल, या नायट्रोजन जोडून. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स कोणी घेऊन घेतले, ऑक्सिजनने घेऊन घेतलेलं आहे. काय झालं बघा बरं, काय मिळालं तुम्हाला प्रोडक्ट, हा निघून गेला. आज H2O. काय मिळालं, N. आता N चे इलेक्ट्रॉन गेले, म्हणजे चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. डबल बॉन्ड कोण, ऑक्सिजन, प्लस काय, H2O. हा कोण आहे, हा आहे, लक्षात ठेवा, हाच कोण आहे, नायट्रोसोनियम आयॉन. म्हणजे आपण जे म्हटलं होतं, फॉर्मेशन ऑफ नायट्रोसोनियम आयॉन आपल्याला मिळालेला आहे. ऍक्च्युअल मध्ये याचा अर्थ काय झाला, आता बघा पहा, या बीकर मध्ये पहिले तयार झाला नायट्रस ऍसिड, याच्यामध्ये तुम्ही काय ऍड केला, HCl म्हणजे H पॉझिटिव्ह. आता या बीकर मध्ये कोण तयार झाला, नायट्रोसोनियम आयॉन. जसा तुम्ही HCl टाकला तसा इथं कोण तयार झालेला आहे, NO पॉझिटिव्ह. नायट्रोसोनियम आयॉन याच्यामध्ये या बीकर मध्ये तयार झालेला आहे, जो आपल्याला पाहिजे होता, नायट्रोसोनियम आयॉन. जर कोणी सांगितलं तुम्हाला की ॲनिलीन पासून जर तुम्हाला फिनॉल तयार करायचं आहे तर इंटरमिजिएट किंवा मधात कोण तयार होते, तर काय सांगता, नायट्रोसोनियम आयॉन. नाव नेक्स्ट कंडिशन, स्टेप 3. स्टेप 3. आता स्टेप 3 आहे सरळ, फॉर्मेशन ऑफ कोण, BDC, दॅट इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड तयार करायचं ना आपल्याला. तर आपल्याला कोण मिळाला, नायट्रोसोनियम आयन. आता आपण काय मिळवणार, BDC. आता ऍक्च्युअली रिएक्शन्स मध्ये कोण राहिलं बघा, तुम्ही HNO2 यूज केला, म्हणजे HNO2 यूज केला, त्याच्यानंतर तुम्ही HCl पण यूज केला. आता कोण राहिला, ॲनिलीन. आता याच्यामध्ये काय टाका, याच्यामध्ये आता ऍड करायचंय तुम्हाला कोण, ॲनिलीन. ॲनिलीन कोणासोबत रिएक्ट होईल, कोण तयार झालाय सेकंड केस मध्ये, नायट्रोसोनियम आयन. याच्यासोबत हा रिएक्ट होईल. कसा बघा, आपण कोण घेतला, NH2. It is aniline. Now it reacts with NO and positive. It is nitrosonium ion. काय होईल बघा बरं, काही सांगायचं तुम्हाला इथं जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही. नायट्रोजनवर चार्ज पॉझिटिव्ह, आणि या नायट्रोजनवर चार्ज काय, या नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन पेअर असते. ही एक इलेक्ट्रॉन पेअर आहे या नायट्रोजनवर. ही इलेक्ट्रॉन पेअर काय करते, नायट्रोजनची या नायट्रोजन पॉझिटिव्हवर काय करते, अटॅक करते, किंवा तिथं त्याच्यासोबत बॉन्ड तयार करते. काय मिळेल, बघा, हा ऍज इट इज. इथं काय आहे पहा, N. इथं काय आहे, हा थोडासा असा लिहितो, BDC, फॉर्मेशन ऑफ BDC. आता बघा, हा N, याला कोण अटॅच आहे, एक H, एक दुसरा H. नंतर या नायट्रोजननी कोणाला अटॅक केला, हा नायट्रोजन, याला कोण अटॅच आहे, डबली बॉन्डेड ऑक्सिजन. आता मला सांगा, या नायट्रोजनवर लोन पेअर होती, तिथे त्यांनी या नायट्रोजनला दिली, याच्यावर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. या नायट्रोजन पहा ना, इथं लोन पेअर होती, हे नायट्रोजनला दिलेली आहे, त्याच्यामुळे याची इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे या नायट्रोजनवर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह. आता काय करेल, हा नायट्रोजन काय करेल, इलेक्ट्रॉन्स घेईल, कोणा जोडून, या नायट्रोजन जोडून. हे बघा, सॉरी, या नायट्रोजन जोडून जर इलेक्ट्रॉन्स घेतले तर पुन्हा हाच भेटेल, या हायड्रोजन जोडून. कारण त्यांनी आताच तर काय केलं, या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्याकडून न घेता कोणाकडून घेईल, हायड्रोजन. आता राहिलाच कोण, बिचारा हायड्रोजन आहे, त्याच्याकडून तो इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतो. दोन्ही आहेत, दोन पैकी एकाकडून हायड्रोजन घेतले, हायड्रोजन जोडून इलेक्ट्रॉन्स घेतले. काय मिळेल प्रोडक्ट, काय निघून गेला बघा, -H पॉझिटिव्ह निघून गेला. हे बघा, यूज केला, वापस दिला. ओके, इथे यूज केला होता, या स्टेप मध्ये वापस दिला. पुन्हा येतो का यूज मध्ये, नंतर वापस दिला. काय मिळेल आपल्याला पहा बरं, हा सेम. इथं काय राहिला, N. पहा, इथं काय राहिला, H. याच्याकडे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याची लोन पेअर आलेली आहे याच्याजवळ. आता याला कोण अटॅच आहे, N, आणि डबल बॉन्ड O, आणि हा मिळाला तुम्हाला इंटरमिजिएट. ओके, आता हा जो इंटरमिजिएट आहे ना, हा काय करतो, हा टॉटोमेरिझम मध्ये भाग घेतो. इट अंडरगोज टॉटोमेरायझेशन. टॉटोमेरिझम म्हणा किंवा टॉटोमेरायझेशन म्हणा. व्हॉट इज टॉटोमेरिझम, सरळ सरळ लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल टॉटोमेरिझम होते. टॉटोमेरिझम म्हणजे नेमकं काय,
हायड्रोजन ट्रान्सफर नेहमी लक्षात ठेवायचं. आपण तसं ते मी तुम्हाला जेव्हा आपण काही व्हिडिओज बनवलेले होते आयसोमेरिझम मध्ये त्यावेळेस मी टॉटोमेरिझम तुम्हाला डिटेल शिकवलेला आहे. त्यावेळेस लक्षात ठेवा टॉटोमेरिझम मीन्स व्हॉट, टॉटोमेरिझम मीन्स हायड्रोजन ट्रान्सफर. आता इथं हायड्रोजन ट्रान्सफर कसा होतो इकडे लक्ष द्या. तर हा ऑक्सिजन काय करतो, या नायट्रोजन जवळचे इलेक्ट्रॉन घेतो. ऑक्सिजनवर चार्ज कोणता, निगेटिव्ह. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह. काय करतो हा हायड्रोजन लगेच इथे इलेक्ट्रॉन देतो. याच्यामध्ये आला डबल बॉन्ड. हा डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन कोणावर कन्वर्ट झाले, ऑक्सिजन. ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला, निगेटिव्ह. पण या हायड्रोजनने इलेक्ट्रॉन दिले तर हायड्रोजनवर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. आणि या ऑक्सिजनवर कोणता आहे, निगेटिव्ह. हा ऑक्सिजन काय करतो लगेच या हायड्रोजनवर अटॅक करतो किंवा त्याला त्याच्यासोबत बॉन्ड तयार करतो. म्हणजे हायड्रोजन ट्रान्सफर झाला. बघा पहिली कुठे होता नायट्रोजन, आता कुठे गेला ऑक्सिजन. आपल्याला काय मिळेल, हा ऍज इट इज. इथं बघा N, हा ऍज इट इज N आणि N याच्यामध्ये काय आला, डबल बॉन्ड N. आणि आता पहा N डबल बॉन्ड आला इथं आणि N, आणि हा डबल बॉन्ड कशात कन्वर्ट झाला, N डबल बॉन्ड O कन्वर्ट टू सिंगल बॉन्ड O, आणि O ला कोण अटॅच झाला, H. ओके, हा मिळाला तुम्हाला एक कंपाऊंड. याच्यावर काय होते आता बघा, इथं लिहून देतो हा थोडं. ऍक्च्युअल मध्ये N डबल बॉन्ड N आहे, OH आहे. नाव इट फर्दर रिएक्ट्स विथ H पॉझिटिव्ह. आपल्याकडे आहेच ना रिएक्शन मध्ये HCl आहेच. बघा इथं निघून गेला होता -H पॉझिटिव्ह, इथं आपण यूज करत आहे H पॉझिटिव्ह. हा लगेच काय होतो, H प्लस सोबत काय होतो, रिॲक्ट होतो. कारण तो या सॉल्व्हंट मध्ये या बीकर मध्ये प्रेझेंट आहेच. हे रिएक्शन या बीकर मध्ये चालू आहे आणि इथे हे सर्व जे इंटरमिजिएट किंवा जे तुम्हाला केमिकल दिसतात ते सर्वच्या सर्व इथं आहेतच. -H निघून गेला, सॉल्व्हंट मध्ये असेल, आता पुन्हा यूज होतो. काय होते बघा, याच्यावर कोण अटॅक करेल, हा अटॅक केला, काय मिळेल, हा ऍज इट इज. इथं काय झालं बघा, N डबल बॉन्ड N आणि असं लिहून देतो H पॉझिटिव्ह. काय होईल बघा, N डबल बॉन्ड N, इथं काय O, आणि या O वर काय आहे, H अँड H. ओके, कारण या ऑक्सिजनने अटॅक केल्यामुळे या हायड्रोजनवर, या ऑक्सिजनला आता किती हायड्रोजन जॉईन झाले, 2. पहिले एक होता आता 2 झाले. पण ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन पेअर पहिले 2 होते, आता किती असेल, एकच. आणि एक चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. पुन्हा आपल्याला माहिती आहे इथं ऑक्सिजनवर पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज ऍज सेम ऍज दॅट आपण कुठं पाहिला होता बघा, हा असा ऑक्सिजनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. इथं पण ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह. लगेच हा काय करेल, दुसऱ्या जोडून काय करेल, इलेक्ट्रॉन्स घेईल. इथं बघा नायट्रोजन जोडून घेतलं, इथे नायट्रोजन जोडून घेतो. हा काय करतो, याच्याकडून इलेक्ट्रॉन्स घेतो. काय निघून जाईल बघा बरं, काय निघाला पुन्हा, -H2O. राहिला काय प्रोडक्ट, काय मिळाला बघा, N डबल बॉन्ड N आणि कोणता चार्ज, कारण नायट्रोजनवर चार्ज कोणता येईल आता, पॉझिटिव्ह. कारण नायट्रोजन जवळची इलेक्ट्रॉन दिले, कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह. तर हा नायट्रोजन काय करतो, इकडला लगेच याला इलेक्ट्रॉन देतो. त्याने जर याला इलेक्ट्रॉन दिले तर आपल्याला काय मिळेल, N. आता काय, ट्रिपल बॉन्ड N. आता काय, या नायट्रोजनवरचे या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन देण्यात आले, म्हणजे या नायट्रोजनचा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, न्यूट्रल आहे. पण या नायट्रोजनने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याच्यावर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. यालाच तुम्ही कसं लिहू शकता, और N2 पॉझिटिव्ह. ओके, आता याच्यावर कोणाची रिएक्शन होईल ना, इट रिएक्ट्स विथ Cl निगेटिव्ह. मला सांगा या रिएक्शन मिक्सचर मध्ये Cl निगेटिव्ह आहे, कारण तुम्ही HCl घेतला होता आणि HCl पैकी फक्त कोण यूज केला, H पॉझिटिव्ह. इथं काय केलं होतं बघा, इथं आपण घेतला, इथं वापस केला आणि पुन्हा इथं त्याला यूज केलेला आहे. पण Hच यूज केला तुम्ही, H दिला आणि H घेतला, कोण राहिला, Cl निगेटिव्ह. हा Cl निगेटिव्ह याच्यासोबत काय तयार करते, ऍक्च्युली N डबल बॉन्ड N आणि Cl. हा Cl आणि हा नायट्रोजन एकमेकांसोबत फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतात. म्हणजे यालाच तुम्ही असं लिहू शकता बघा, N म्हणजेच काय लिहू शकतो मी, N2. आणि या N वर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह, एका नायट्रोजनवर. आणि याच्यासोबत कोण, Cl निगेटिव्ह. हाच कोण आहे आपला, BDC, दॅट इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, जो आपण तयार केला होता बघा. फॉर्मेशन ऑफ BDC व्हेरी सिंपल मेकॅनिझम आहे. काय तयार झाला, BDC, N2Cl, किंवा तुम्ही डायरेक्ट त्याला N2Cl लिहिलं तरी चालते. पण हा या पद्धतीने तयार होतो. N ट्रिपल बॉन्ड N आहे, या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, आपण याला असंही लिहू शकतो N2 पॉझिटिव्ह चार्ज, आणि याला Cl म्हणजे Cl याच्यासोबत काय दाखवते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो इट इज BDC, व्हेरी सिंपल वन. म्हणजे 3 स्टेप मध्ये आपण मेकॅनिझम पाहतो. कोणतं, फॉर्मेशन ऑफ नायट्रस ऍसिड, फॉर्मेशन ऑफ नायट्रोसोनियम आयॉन, आणि तिसरी स्टेप फॉर्मेशन ऑफ BDC. इथपर्यंत याचं मेन मेकॅनिझम आहे. आता हा BDC घ्या आणि या BDC मध्ये हॉट वॉटर टाका, फक्त ऍड करायचं पाणी. लगेच या BDC मध्ये हॉट वॉटर टाकलं तर काय निघून जाईल, N2 निघून जातो आणि HCl निघून जातो. आपल्याला काय मिळतो, रिस्पेक्टेड
और रिस्पेक्टिव्ह फिनॉल. ओके, रिस्पेक्टिव्ह आपल्याला फिनॉल तिथं मिळून जाते. सो व्हेरी सिम्पल वन. आणि हे आहे याचं मेकॅनिझम. नोट डाऊन करायचं आहे. लक्षात ठेवा काय निघून जात आहे काय मिळत आहे. मी तुम्हाला 3 स्टेप मध्ये सांगितलं. नाउ यू हॅव टू कीप इन माइंड फर्स्टली फॉर्मेशन ऑफ नायट्रस ऍसिड विच इज अनस्टेबल ॲट रूम टेम्परेचर. सो वी आर टू टेकिंग लो टेम्परेचर. नाउ नेक्स्ट वन, नायट्रस ऍसिड तयार झाला. सो नायट्रस ऍसिड कन्वर्ट टू नायट्रोसोनियम आयन विथ द हेल्प ऑफ HCl, H पॉझिटिव्ह. देयर इज नायट्रोसोनियम आयन, इट इज द इंटरमिजिएट. आणि नायट्रोसोनियम आयन सोबत ॲनिलीन जर रिएक्शन केली तर डिझायरेबल काय मिळतो, BDC. आणि BDC वर मध्ये फक्त काय हॉट वॉटर टाकायचं, आपल्याला काय भेटेल, फिनॉल. सो हे एवढं मेकॅनिझम म्हणजे हे मेकॅनिझम सांगत असताना मेन कुठपर्यंत पाहत आहे, BDC पर्यंत. सो नोट डाऊन करायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट आहे पहा, लक्षात ठेवा. आपण काय करा आता इथं फिनॉल तयार केला. कोणत्या कोणत्या प्रोसेस पाहिलेल्या आहेत, इथं 2 प्रोसेस झालेल्या आहेत आज. पहिला होता फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. नाव नेक्स्ट वन आहे फ्रॉम ॲनिलीन. इथपर्यंत बोर्ड स्टेप होत्या. आता आपण थोडंसं हायर पाहू. लक्षात ठेवा, नीट आणि जेई मध्ये आणखी थोडंसं हायर विचारलं जाते कोणतं. नेक्स्ट आहे फिफ्थ. इट इज फॉर नीट अँड जेई किंवा सीईटी साठी हे महत्वाचं आहे. बोर्ड मध्ये ऍक्च्युली हे नाहीये. ओके, महाराष्ट्र बोर्ड मध्ये एवढा जो आता मी नंतरचे टॉपिक आहेत हे नाही आहेत. लक्षात ठेवा, नीट जेई सीईटी साठी यूज मध्ये येतील. फॉर्मेशन ऑफ फिनॉलच आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट पासून काय तयार करायचं आहे, फिनॉल. कसा तयार करणार बघा बरं. तर काय करायचं आता इथं फिनॉल, जो ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला घ्यायचा आहे तो स्पेसिफिक घ्यायचा आहे. आता फिनॉल तयार करायचं, फिनॉल मध्ये एक रिंग असते, फिनिल रिंग किंवा आपण त्याला बेन्झीन रिंग म्हणू शकतो. तर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट घेताना तसाच घ्यावा लागेल. सो ग्रिग्नार्ड रिएजंट पहिले काय करू आपण, ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आपल्याला मिळवायचं. तर ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता घेसाल, तर मी काय करतो पहिले ग्रिग्नार्ड रिएजंटच तयार करतो. मी घेतो, लक्षात थोडंसं चेंज करू. कोण घेतला आपण, चला ब्रोमो. हा कोण आहे, हा आहे ब्रोमोबेन्झीन. नाव इट रिॲक्ट्स विथ, माहिती आहे आपल्याला मॅग्नेशियम. आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट माहिती आहे कसं तयार होतो. नाव इट रिॲक्ट्स विथ मॅग्नेशियम मेटल. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय होईल सांगा बरं प्रोडक्ट. हा मॅग्नेशियम काय करतो, इन्सर्ट होतो याच्यामध्ये आणि आपल्याला काय मिळते, आपल्याला मिळाला MgBr. ओके, हा कोण आहे, हा आहे फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट. हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. नाव हे पहा, याच्यापासून आपल्याला तयार करायचं होतं, पण आपण हा कोणापासून तयार केला, ब्रोमोबेन्झीन. ओके, तुम्ही आता क्लोरोबेन्झीन एक घेऊ शकता. फक्त क्लोरोबेन्झीन पासून काय तयार होईल, फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड. इथं कोण आहे, फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, नाव इट अंडरगोज ऑक्सिडेशन. लक्ष द्या, इथूनच आपल्याला मेन फिनॉल कसं तयार होते ते पाहायचे. जिथं तुम्हाला फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड दिसला आणि त्याच्यावर लक्षात ठेवा इट अंडरगोज ऑक्सिडेशन. याच्यावर काय करायचं, ऑक्सिडेशन विथ सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट. हा ऑक्सिजन लगेच काय होतो, मॅग्नेशियम आणि बेन्झीन रिंगचा जो कार्बन आहे याच्यामध्ये मधात जाऊन बसतो. आपल्याला काय मिळते, लक्ष द्या, इथं OMg आणि कोण, Br. हा आहे तुम्हाला मिळालेला इंटरमिजिएट. याच्यावर काय करायचंय तुम्हाला, हा इंटरमिजिएट मिळाला बघा. याच्यावर काय करायचंय तुम्हाला, सिंपल ऍसिड हायड्रोलिसिस करायचं आहे. इट अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस. ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे काय, H and OH. ओके, ऍसिड हायड्रोलिसिस फक्त काय करायचं, पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ऍसिड थोडंफार टाकायचं, त्याला ऍसिड हायड्रोलिसिस म्हणतात. काय निघून जातो, काय निघाला बघा, MgBr OH. रिस्पेक्टिव्ह काय प्रोडक्ट आहे आपल्याला आहे कोण, हा आणि O आणि H. हा कोण आहे, दॅट इज फिनॉल. ही रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कसं आहे बाबा, सिंपल आहे. नाउ यू आर टेकिंग ब्रोमोबेन्झीन. नाउ इट रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्स फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ऍक्च्युली हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट पासूनच पुढे रिएक्शन लिहायची होती, पण हा कसा तयार होते, आपण तिला ब्रोमोबेन्झीन पासून तयार केला, ग्रिग्नार्ड रिएजंट. नाउ ग्रिग्नार्ड रिएजंट अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स इंटरमिजिएट व्हिच अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स फिनॉल. व्हेरी सिंपल रिएक्शन्स आहे. हे आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट पासून तुम्ही काय तयार केला, फिनॉल. पण ग्रिग्नार्ड रिएजंट असा घेतला की त्याच्यामध्ये कोण असला पाहिजे, बेन्झीन रिंग त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहे. चला, हा झाला. नेक्स्ट आहे पहा, हा झाला. नेक्स्ट आहे फ्रॉम सोडियम सॉल्ट ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. आता सोडियम सॉल्ट ऑफ सॅलिसिलिक ऍसिड, ऍक्च्युली सॅलिसिलिक ऍसिड माहिती आहे आपल्याला, बऱ्याचशा ठिकाणी ड्रग्स जे आहेत ते तयार करण्यासाठी हा यूज होतो सॅलिसिलिक ऍसिड. ओके, जसं आपण पॅरासिटामॉल वगैरे पाहतो किंवा बरेचसे ड्रग्स आहेत, सॉरी त्याच्यासाठी पॅरासिटामॉल म्हणू शकता तुम्ही, किंवा मग बाकीचे जे ड्रग्स आहेत जे सपोज डोकं दुखत असेल किंवा बाकीचे जे असतात पेन किलर, त्याला तयार करण्यासाठी बऱ्याचशा ड्रग्स मध्ये हा यूज होतो. पहा कसा,
सॅलिसिलिक ऍसिड आहे, या सॅलिसिलिक ऍसिडचा साल्ट पाहिजे आपल्याला, सोडियम साल्ट. ऍक्च्युली सॅलिसिलिक ऍसिड कसं असते, तर हा आहे COOH आणि हा आहे OH. हा आहे सॅलिसिलिक ऍसिड. आपण ऍक्च्युली सोडियम साल्ट पाहिजे आपल्याला, सो सॅलिसिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ NaOH. हा ऍसिड आहे, हा बेस आहे. काय होईल बघा बरं, ऍसिड रिएक्ट्स विथ बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. काय निघून जाईल, H and OH. काय निघाला, -H2. आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळतो डिझायरेबल प्रोडक्ट. कोणता बघा आपला, COO आणि इथं कोण आला, Na. इथं कोण आहे, OH. हा कोण आहे, सोडियम साल्ट ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. ओके, किंवा सोडियम सॅलिसिलेट म्हटलं तरी चालेल, तुम्ही सोडियम सॅलिसिलेट म्हणा किंवा सोडियम साल्ट ऑफ सॅलिसिलिक ऍसिड, की ज्याच्यापासून आपल्याला कोण मिळवायचंय, फिनॉल मिळवायचंय. म्हणजे ऍक्च्युली सोडियम साल्ट ऑफ सॅलिसिलिक ऍसिड पाहिजे होतं, पण हा नेमका तयार कसा होते, तर सॅलिसिलिक ऍसिडवर कोणाची रिएक्शन करायची, NaOH. नाव इट रिएक्ट्स विथ, आता ही मेन रिएक्शन आहे, याला तुम्हाला रिएक्ट करायचं आहे NaOH अँड कॅल्शियम ऑक्साईड. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्हाला NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड दिसतो किंवा जिथे हे तुम्हाला ॲरोवर दिसते, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं रिएक्शन होते डिकार्बोक्सिलेशन. नेहमी लक्षात ठेवायचं, ॲरोवर जर तुम्हाला NaOH आणि CO दिसला, समजून झालं तर रिएक्शन कोणती होईल, डिकार्बोक्सिलेशन, म्हणजे कार्बन डायऑक्साईड निघून जातो. पण इथं कार्बन डायऑक्साईड कोणत्या फॉर्म मध्ये निघून जातो, लक्षात ठेवा, व्हेरी सिंपल वन. इथं निघून जातो NaO आणि NaCOO. म्हणजे बघा, Na2COO आणि O, म्हणजे Na2COO आणि O म्हणजे 3, Na2CO3, आणि हा H इथं जॉईंट होऊन जातो. काय मिळेल, सिंपल आहे. हा तर ऍज इट इज. आता इथं आपण H दाखवतच नाही, इथं कोण आहे, OH प्लस काय निघून गेला, Na2CO3, म्हणजे कार्बन डायऑक्साईड निघून गेला कोणत्या फॉर्म मध्ये, Na2CO3. सो इट इज डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन, डिझायरेबल प्रोडक्ट कोण, फिनॉल. बघा बरं, व्हेरी सिंपल वन. सॅलिसिलिक ऍसिड salicylic acid reacts with NaOH. म्हणजेच काय झालं, न्यूट्रलायझेशन रिएक्शन, बिकॉज इट इज ऍसिड, इट इज बेस. सो न्यूट्रलायझेशन रिएक्शन, देयर इज फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. सो यू आर टेकिंग सॉल्ट. Now it reacts with sodium hydroxide and calcium oxide. So here decarboxylation, carbon dioxide निघून जाणार, decarboxylation reaction to gives phenol. Okay. हा आहे तुमची सेकंड रिएक्शन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट, फ्रॉम सोडियम साल्ट ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. ओके, नेक्स्ट आहे, लक्ष 7 फ्रॉम बेन्झिन. आता डायरेक्ट बेन्झिन पासून तुम्हाला फिनॉल कसा मिळेल, आपण ऑलरेडी पाहिलंय की बेन्झिनला आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, पहिले बेन्झिन कन्वर्ट टू बेन्झिन सल्फोनिक ऍसिड अँड बेन्झिन सल्फोनिक ऍसिड देन कन्वर्ट इनटू फिनॉल. हे आपण ऑलरेडी पाहिलंय. पण तुम्हाला डायरेक्ट बेन्झिनला जर डायरेक्टली फिनॉल मध्ये कन्वर्ट करायचं तर काय करावं लागेल, तर याच्यावर करावी लागेल प्रोसेस ऑक्सिडेशन. डायरेक्ट तुम्ही जर बेन्झिनवर ऑक्सिडेशन करत असतात विथ सर्टन रिएजंट, यू आर टू टेकिंग सर्टन रिएजंट, देन बेन्झिन डायरेक्टली कन्वर्ट इनटू फिनॉल. पण ही लक्षात ठेवा, थोडीशी कॉम्प्लिकेटेड रिएक्शन्स किंवा थोडंसं लवकर होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला टेम्परेचर वगैरे यूज करावं लागते. पहा काय होते रिएक्शन. सो बेन्झिन 2 moles, इट इज बेन्झिन. नाउ इट अंडरगोज ऑक्सिडेशन. काय होणार, ऑक्सिडेशन होणार. आता ऑक्सिडेशन मध्ये इथं कॅटलिस्ट वापरावा लागतो. इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साइड इज ए कॅटलिस्ट. V2O5 तुम्हाला वापरावा लागेल. इट रिक्वायर टेम्परेचर 315 केल्विन. मी पहिले सांगितलं ही रिएक्शन इझी होत नाही म्हणून टेम्परेचर वापरावं लागते, आणि यू हॅव टू ऑल्सो यूज द व्हॅनेडियम पेंटॉक्साइड ॲज अ कॅटलिस्ट वापरावा लागेल. काय रिएक्शन होईल, बेन्झिन अंडरगोज ऑक्सिडेशन. आता बघा आपल्याकडे बेन्झिन किती आहेत, 2. मग काय होईल, बेन्झिनचा एक H एक ऑक्सिजन, म्हणजे काय तयार करेल, एक बेन्झिन रिंग, याचा H आणि एक O, काय तयार केला, OH, आणि दुसरा बेन्झिन रिंग H आणि दुसरा O, म्हणजेच काय, टॉईस कोण मिळालेला आहे आपल्याला, फिनॉल. सो सिंपल रिएक्शन आहे. फक्त हे लक्षात ठेवायचे तुम्हाला कोणापासून कोण मिळत आहे आणि कसा मिळत आहे. इथं मेकॅनिझम वगैरे जास्त इम्पॉर्टंट नाहीये, कारण नीट अँड जेई मध्ये तुम्हाला डायरेक्ट रिएक्टंट टू प्रोडक्ट काय आहे हे विचारतात, आणि जिथे इंटरमिजिएट विचारले जातात त्याचे मी तुम्हाला मेकॅनिझम सांगितलेले आहे. सो व्हेरी सिंपल वन. बेन्झिन अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ V2O5 ॲट अबाउट 315 केल्विन टेम्परेचर टू गिव्स फिनॉल. म्हणजे आपण काय पाहिलं, फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट, नेक्स्ट फ्रॉम sodium salt of salicylic acid, and next from benzene directly converted into phenol. How it is? By the oxidation. Okay, तर हे सर्व आहे all about method of preparation of phenol. Okay.